साईराम साईराम बोल. अहो एक बिस्किट दे. बिस्किट साईराम बोल. बिस्कुट दे बिस्कुट. बाबू साईराम बोल. तर मित्रांनो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण कुठे रात्री थांबलेलो. तर आज आहे दिवस 6वा दिवस आहे ना आपला. आज 6वा दिवस आहे आणि आपण पकडले सकाळची रनिंग पकडले. पालखी आपली पुढे गेले. दरप्रमाणे आपली पालखी पुढे गेले आणि आपण मागे आहेत. पण यावेळी नवीन लोक ॲड झाले आहेत पाठीमागे आपले. आजू पाटील, रवी, जतीन. तो इग्नोर करो. तर बघू शकता नवीन मेंबर ॲड झाले आहेत. आमचे जुने मेंबर आहेत ते पुढे गेले आहेत. जुने 3 पुढे गेलेत, नवीन 3 मागे गेले. बघता बघता दिवस निघत चालले आहेत. फुल भरला काय करू. अरे बाबा थांब ना. यो पण फिट. ऑइल हे बाई भेटल बघ. ऑइल भेटल ना याला. ठेव ना का नंतर यार कंटाळलो. अरे उडला बिडला भरोसा टाप. बॅग जतीनच्या नुसत्या वाफा लागायला लागली मला. पटापट जाऊ. काय विषय काय नक्की असं काय मुंडी काय होता काहीतरी बोला तुम्ही काय. थांब थोडा हे साई लिलावाले आपल्यामध्ये हरवले आहेत. टायगर आले 2 एक व्हाईट टायगर आलाय. कुत्र्याच्या मागे चालले. भाई बेकार वाटतं मला हिशोबातलं. चला चलते जाओ चलो. चलते जाओ साई का नाम जपते जाओ. बोलो ओम साई राम. हा मेरी जा. अरे 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 घाण केली. ही सगळी नालासोपाऱ्यातली पब्लिक आहे ना रे. हा मेरी जान शिवाय यांचा दिवसच जात नाही. अलकापुरीची आहे ती 111 बोलते माम. 26 ही अजून माहिती आहे 2016 मध्ये जगतात. सध्या चालत चालले. पालखी काही भेटत नाही. पालखी खूप पुढे गेले आणि माणसं खूप थकल्यात. बघू किती चालतो. आणि बघितलं असेल धनू आणि दोघं मागं. हे मागे आहेत, अक्करमाश आहेत, हरामखोर आहेत. हे 2 मुलं हरामखोर आहेत जाम. यांच्यापासून जेवढे लांब तेवढे लांब राहायचं. तो संत आहे बाई. काय बोलत नाही, शांततेत. ये बदमाश है लेकिन ये राखी से. ये मोठा राखी से. बेकार रे. सुका पाटीलचा चुलत भाऊ. सुका पाटील यांचा चुलत भाऊ. इसके नाद में लगने छोटा का राखी. फरवड. तो मोठा आहे, मी छोटा आहे. होय तुम्ही हे सगळं बोलताय. हा ठीक आहे. तर मी टाकला तर माज नाही पडला माझ्या तुमच्या कशाला मात पडेल तर मात देतो. आमचं असंच असते. सायलीलाशी हरवलेला माणूस. तुम्हाला दाखवतो सायलीला माणूस हरवलाय. हे आचोलेवाले आहेत, नालासोपारावाले आहेत. महादेव कंपनी काय. 111 महादेव महादेव कंपनी. कंपनी अलकापुरी. अय कुठून आला रे तू. अरे कुठचा तू. पाणी दे रे. असं कसं पाणी. ए, आमच्या पालखीला पाणी बिनी नाही भेटत. चल. ए, तुमची पालखी नाशिकची गेली. तू इकडे काय करा आलाय. घे रडू नको. घे आमची पालखी दिलदार आहे. तुमची अर्गानी तुमची लोक. तुमची पालखी कसाराला, तुमची लोक आडगावला. गांजा फुकत घे निसता. हे बम बम बोले बाबा का प्रसाद. पाय कसं आहे. डॅमेज. काय डॅमेज. याला खांदा घेऊन चालू का. ए नको नको रे नको पद्या तर तुटेल त्याची. पाप लागल तुला. हा ते पण आहे. तात्या लगेच बोलते. तात्या सगळ्याला सांगते गाडीत बसा. तात्या बोलले गाडीत बसा सोडते. कोण रेल मागे. मी रेल धनू रेल. अजून कोण. तिघं जाते. ठीक आहे जातील तुम्ही शाना. फटाफट. असा तर अर्धा प्रवास मी गाडीमध्येच केलाय. तसं एक अजूनही त्याच केलाय. मगर याला टेम्पो काय जाते. टेम्पो भेटला का चाललंय पुढं. ते थोडं भाई गाडी लावायला जायला लागते ना. काय थोडं मी रात्रीच्या टेम्पोच्या पुढेच बसले. मी बोललो गेला काय तर मी पकड. बोनेटो मांडी घालून बसलेलो. आज नाश्त्याला काय आहे. डोसा आहे. इडली आहे का. भेटेल ना. ऑडियन्स को एडा बनात आहे का. रात्री पनीर होतं. पनीर मस्त झालेला. जाम पनीर खाल्लं ठीक. पनीरची टेस्ट चांगली होती पण. मी तर डाईटवर आहे म्हणून फक्त पनीर खाल्ला. बाकी काय नाही खाल्लं. वाटाणे नाही खाल्ले. वाटतं भाजी छान होती पनीरची. डाएट एकदम स्ट्रिक आहे. याच्यासाठी काला चाय प्यायला लागते. काला चाय विदाउट शुगर. डाईट करावं लागते ना. वेट आता वाढला 85 आहे. तर मित्रांनो आम्ही इकडे या गावात गेलेलो. नाश्ता आमच्या इकडे करायला थांबलाय. रवीच्या आत्याचं घर होतं इकडे. त्यांच्या घरी जरा चाय पिऊन आलो आम्ही. चाय पाणी पिऊन आलो.
आता चाललो परत नाश्ता करायला. नाश्ता आपल्याकडे आज इथलं बनवलं. अख्खा गाव फिरून आलो रे, अख्खा गाव फिरून. दामणगावचा सर्वे करून आलो आम्ही अख्खा पूर्ण. हो मिस्टरचा फोन आला का? नाश्ता करायला गाडी दे थांबा. नाश्ता केला का बाई? हो भाई तू चालायला पालखी घेवायला पाहिजे ना. तू गाडी घे, त्याला दे त्याची जवळ. काय टेन्शन मध्ये काय झालंय बाबा? नाही घाणेरडा याच्या मागे लागून फायदा नाही मिळत. नाश्ता फुल जोरदार चालू आहे. आपण नाश्त्याला अख्खा गाव फिरून आलो. नाश्ता करायला बसले. अरे नाही जर शॉर्ट काय बोलतो पालखीला कोण नाही इकडे. निशाणी घेतलेली मी तर निशाणी घेतलेली. माझं काम मी केलं. मग परत टॅपलेस घेतले मी. अरे आम्ही इकडून गावातून चाललेलो आणि मध्येच थांबलो ना. आता आम्ही डायरेक्ट पुढे निघलो. गावातून भारी रस्ता एकदम. इकडून डायरेक्ट असं टाकला ना डायरेक्ट असं बाहेर. तर नाश्ता करून भेटतो. नाश्ता केला? माझा उपवास आहे दादाचा. चला आपण नाश्ता करून घेतो. दोन देऊ तुला दिलं ना एक दाखव आज. हो दोन पाहिजे ना. हो 2 पाहिजे ना. महिला मला देतो. हो दे हिला. हो आम्ही घेऊन जातो. हे घे, बाजूला हो. चल हे तुला घे. घेऊन जातो आम्ही. हे घे. हे घे. हे घे. त्या पोरीला जेवण तिकडे. तुला दिलं का? दिलं ना? हे घे. ओय थांब थांब. थांब एक लवकर चॉकलेट काढायचे. चॉकलेट वाटप कसं आहे? आदू अध्यक्ष पोर यांच्याकडून पालखीचे मोठे प्रमुख. हो बिस्किट दे ना. भाऊ मला बिस्किट दे. एक बिस्किट दे ना. साईराम हात मिलाव साईराम. मग साईराम बोल. अहो एक बिस्किट दे. बिस्किट साईराम बोल. बिस्कुट दे बिस्कुट. बाबू साईराम बोल. हां बाय बाय. हे घे. हे तुला घे 2. हे तुला घे. बाय बाय. बाय बाय. जाऊ. बाय बाय. चलो. तर आपण आपल्या नाश्त्याच्या होल्डवरून निघालो आणि सरळ चाललो आहे. आणि तसंच दरप्रमाणे आपली पालखी पुढे आणि आपण मागे आहेत. तर इकडे रस्त्याला मुलं असतात, छोटी लहान मुलं असतात, त्यांना चॉकलेट वाटतो. ते पण आपल्या आशेवर असतात का म्हणजे दरवर्षी असतातच. म्हणजे जे पालखीवाले असतात ते म्हणजे चॉकलेट देतच जातात. म्हणून ते आशेवर असतात तिकडे. तर आता आम्ही सगळ्यांना चॉकलेट वाटली. अजून पोरं भेटतील पुढे. तो बघा तो कोण आहे समोर? काहीतरी चांगला काहीतरी बुरा खराब नको बोलू. जतीन दलवी आम्हाला जे जेवण बनवून देतात त्यांचे मुलगा वारिस, त्यांचे चिरंजीव. आपल्या मागे तात्या आहे आणि तात्याची 4 व्हीलर आहे. आता आपण जरा पुढे जाऊन तिकडे थांबू. रवी भाऊ थकलेत त्यामुळे. जतीन आत्माराम भिडे हे बाथरूमला गेलेले आहेत. अरे येऊन दे. हे काढण्याचे अजून अजून पोरं असेल तर सर्वांना चॉकलेट वाटत जाऊ. बोबडी बोलले बस, अजून काय नाही. हो पाठचा व्ह्यू बघा काय वाटतोय. ते संपलीच नाही रे. ते ती नदी आहे ना का नदी आहे का काय आहे? नदी मोठी आहे. तानसा रिव्हर आहे. तानसा काय तानसा संपली नाही. उलट चाल पाहिजे तू ब्रिज लागतं बरं रवी. पडलाय धपाक. पडशील मिक्की माऊस. राकेश किंवा आमच्या पदयात्रेतला सगळ्यात मोठा राकेश आहे. सुका पाटील तर तुला
आपल्या मागे साई लिलावाले आहेत. तर साई लिलावाले आले आहेत आपल्या मागे. आपल्याला जरा फटाफट जायला लागेल, नाही तर आपण साई लिलावाले यांच्या पालखीमध्ये गुतू शकतो. तुम्ही बघू शकता आपण पालखीला म्हणजे पालखीसोबत आपण आलो, अटॅच झालो पालखीसोबत. आणि थोड्याच वेळात आपला होल्ड येईल. अर्ध्या तासामध्ये का 1 तासामध्ये आपला होल्ड येईल. तर आपले पाठीमागे माणसं दिसतात सगळी. दादा वगैरे सगळे मागे ना. हे आपला दादा काय दादा आज सगळे आपल्यासोबत आहेत. अजून तुमची असतील ना पाठीमागे? आहेत पाठीमागे आहेत. धनुबाईचा पाय सुटला जरा. भाऊ लंगडत चालय बघा. तुम्ही बघू शकता कसा लंगडा. घोडा लंगडा झाला. आपल्या वाडी पालखी आहे. तर मित्रांनो आपण आपल्या होल्डवरती पोचलोय दुपारच्या. ओके धनुभाऊ शेवटी आल्यात, चालतच आल्यात. त्यांची गाडी पंक्चर झाले. ते गाणं बंद कर ना. आपण आपल्या ठिकाणावरती पोचलोय. तर तसंच दरप्रमाणे आपण दरप्रमाणे जाऊ किचनमध्ये आणि विचारू काय आहे जेवायला. फुल एकदम मजा धावत आलो आम्ही, एकदम मजा. काकी आज जेवायला काय आहे? जेवायला काय आहे? जेवायला मिक्स भाजी आहे आणि डाळ भात. आता काय होईल ती भजी. आलंय आता जेवण होईल थोडं वेळा. आरती पण होईल. आपली पालखी आली इकडे होडवरती. चला येतो आम्ही मग. हे आपल्या इथल्या दुपारी आपला सकाळचा नाश्ता होता इथल्या कौशिक उठली आपली तात्या. आपली पालखी होल्डवरती पोचली. आता तुम्हाला सगळ्याची मुलाखत घेऊन दाखवतो. किती टक्के चार्जिंग आहे? 13% चार्जिंग आहे. आपले रणगाडा नाही बोलू शकत, पण याला आपली वाहन आहे, आपली गाडीचे ड्रायव्हर. ये नाच बंद कर. आपले ड्रायव्हर काय बोलता तुम्ही? कसं वाटतं तुम्हाला रोज गाडी चालवून एकदम स्लो? चांगलं वाटते. हां बस एवढंच. यांच्याकडे बोलायला शब्द नाही मिळत. म्हणजे लाजतात ते कॅमेरा समोर. म्हणजे असं आहे. त्याच्यासाठी दरवाजा खोलून देऊ. या उजरा तुम्ही. आपण आपल्या स्थलवरती आलो. एक गाडी आपल्या सर्व टेम्पो लावला. आपला टेम्पोला सगळी चालली पहिला बाथरूमला. घेतला. आपली झोपायची सोय करायला लावली. इकडे महिला मंडळ पोचले. बाबा पोरं रवी तलेकर. ही आपली पालखी. इकडे आपली पालखी ठेवले. इकडे चैतन्य दलवी, धनु दलवी, गौरव दलवी. इकडे रेडी फुल एकदम. राहुल पाटील, आदू पाटील. काय बोलतो दादा? कसं काय? एकदम बेस्ट. बॉडी एकदम बेस्ट. काहीच नाही ना. पाय नाही दुखत, काय नाही दुखत. सगळे चला आपण आपल्या होल्डरवरती बसलोय. या आपले मित्र सगळी बसले. आपला एक टायर पंक्चर झालाय. आपला येऊ झोपले ना. आपला एक टेम्पो आलाय. हे बाबानेच आपली वेगळीच जागा करून घेतली. तर आता तुम्हाला डायरेक्ट आरतीला नाही तर जेवल्यानंतर भेटू. दुपारी आपण निघताना. तशी पण आपल्या याच्यामध्ये चार्जिंग नाही मिळत. भेटू. तर मित्रांनो आपण आता आपला दुपारचा होल्ड सोडला आहे. दुपारी मस्तपैकी आराम केला. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही निघालो आहे 4 जणं. तर मध्ये दुकान लागलेलं. दुकानात आम्ही काहीतरी खाया प्यायला घेतलं. जरा थकलेलो.
तर आम्ही आता म्हणजे झाला आम्हाला अर्धा तास झाला असेल ना. संकूर फाटा सोडला आहे काय? संकूर फाटा ना बरोबर. संकूर फाटा आम्ही सोडलेला आहे आणि पालखी आपली पुढे आहे. दरप्रमाणे आपली पालखी पुढे आणि आपण मागे आहे. टॅग भेटला आपल्याला काय. हे पुढे आता आपला रवी भाऊ आहे. खूप. आणि तुम्ही मागच्या वेळी बघितलं असेल धनुभाऊचा जाम पाय दुखत होता. आता कसं वाटतं धनुभाऊ तुम्हाला? आता एकदम मस्त ओके वाटतं. ओके वाटतंय. आपले भाऊ रे थोडं मालिश केलं माझ्या पायाचे एकदम. भाऊ मालिश जाम भारी करतात. मस्त केली. एकदा एक्सपिरियन्स करून घ्या. येतील ना कोण काय पाणी घ्या पाणी. ओ रवी भाऊने इकडे पाण्याची सोय केली आहे. खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू साईराम. साईराम. चला पुढे चला. रवी भाऊने इकडे पाण्याची सोय केली आपली. आणि हा जो एरिया आहे ना इकडे चोरांचा एरिया आहे. आपण जरा सध्या कॅमेरा बंदच ठेवून देऊ. जरा जाम मोठा लफडा होऊन जाईल काय. तर आपल्याला पाण्याची बॉटल भेटली. आपली पालखी गेली आपल्या पुढे. तर आपण तुम्हाला पुढे भेटू. अजून आपणच म्हणजे मागे आहेत आणि पाठीमागे रवी आहे बस. आणि पुढे तो रोहित चालतोय. जरा आम्हाला घेर टाकायला लागेल आणि पुढे जावं लागेल. बाजूला बघा शेती गेली. काय लावलंय ते? काय लावलंय? गहू लावलाय. गहू लाय तो गहू. इकडे पण गहू. हे गाव इकडे. हो तुम्हाला काही दिसत नसेल कारण सूर्य आता पाठीमागे गेला आणि आम्ही पुढे आहेत. आमच्या मागे आहे. समोरचा व्ह्यू तुम्हाला दिसेल पण आम्ही तुम्हाला बरोबर दिसणार नाही. सर्व सगळे जोडीले आहेत मित्र. नंतर घरी गेल्यावरती आपापल्या कामामध्ये बिझी असणार. त्याच्यामुळे थोडं दुःख वाटते. आणि हे चांगलं आहे का वर्षातून 10 दिवस सुट्टी घेतो. म्हणजे एक जो सण येतो वर्षातून एकदाच येतो तो सण रामनवमीचा. त्याच टायमाला ही वेळ भेटते आम्हाला शिर्डीला चालत जायची. आणि खूप मजा येते. यावेळी खूप पालखी आहेत. बघू यावेळी कसं काय होतं. खूप गर्दी तर पडणार आहे शिर्डीमध्ये. काय वाटतं दादा? खूप गर्दी असणार. या टायमाला खूप पालख्या निघालेल्या आहेत. बहुतेक पालख्या पोचलेल्या पण आहेत शिर्डीला आणि आता पोचणार पण आहेत बाकीच्या. आता आम्ही जे चालतोय ते. जसं की आपलं दर्शन 24 तारखेला आहे. आपलं 24 तारखेलाच दर्शन आहे ना? हो 24 तारखेला दुपारचं दर्शन आहे आपलं. दर्शन आहे. मग चला तुम्हाला पालखीकडे भेटू पुढे. आता चालतो. आता फटाफट चालतो. आणि हा रस्ता बरोबर नाही मिळत. इकडे काय ना काय होत असतं. जसं का मला तर झालं 3 वर्ष आहे. आपलं 3रं वर्ष आहे. पण दादाला जास्ती माहिती असेल. इकडे चोऱ्या होतात रस्त्यावरती रात्रीच्या टायमाला. त्यापेक्षा आपण आपला कॅमेरा ठेवून देऊ आणि सुखात आपली पदयात्रा कंप्लीट करू. चला ठेवतो आणि तुम्हाला पालखीसोबत भेटतो. चला. इकडे आपली इकडे जेवणाची तयारी चालली आहे. हो जेवायचं बाकी. किती टाईम अजून? जेवायला अजून जाईल अर्धा तास जाईल ना. तर इकडे अध्याय वाचायला बसलेला आपण. अध्याय वाचतात तिकडे जाऊ. सगळे इकडे झुंबळ्या पडला. तिकडे सगळे आपापली जागा पकडून बसल्या. तिकडे हऱ्या बाबा आधीची मम्मी इकडे मामी बसल्या. इकडे अध्याय वाचायला बसल्यात पोरं. आदू भाऊ अध्याय वाचायला बसल्यात. आदू नाही सॉरी.
डेलीचे व्लॉग टाकतो आय डी आता पदयात्रा चालू झाली ना तर टाकतो. लवकेश हे आपलं चॅनल आहे. अजून व्हिडिओ यायचे आहेत पण जरा नेटवर्क नाही मिळत ना, ते आला टाकल्या नाही. थोडं पुढे गेलं काय येईल. हां इकडे नेटवर्क ना खूप मोठ्या मोठ्या आहेत सध्या व्हिडिओ. काकाने आपलं चॅनल बघितलं आहे, सबस्क्राईब करतील काका. एकदम फुल गोरा वाटतोय. ही टॉर्च लावायला लागेल वाटते कॅमेऱ्यासोबत एक टॉर्च लावली तर खूप भारी वाटेल. आणि आपल्या पाठीमागे तिकडे अद्याप असतात. आपली आता बॅग ओपन करतोय, झोपायला एकदम फुल रेडी तयारी. इकडे बाजूला पण झोपले आहेत सर्वजण. तर आता आपण चला तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. उद्या सकाळी आपला नवीन व्लॉग येईल. स्किन जरा ड्राय तात्या भाऊ इकडे पोरं सगळी थकल्यात, झोपल्यात. थोड्याच वेळात आपलं जेवण येईल. त्याला माहिती पडून द्यायचं. चला बाय बाय.